शासनाच्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे 1,40,00,000 रुपयांचं बिल थकलं आणि त्यामुळे ठेकेदारानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। शेतात गळफास घेत त्यानं आत्महत्या केलेली आहे। वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी इथली ही घटना आहे। हर्षल पाटील असं या ठेकेदाराचं नाव आहे। हर्षल पाटील याने जलजीवन मिशनचं काम हाती घेतलं, पण पूर्ण केलेल्या या कामाचे जवळपास 1,40,00,000 अजून त्यांना मिळालेच नव्हते आणि त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून ते नैराश्यात होते। या संदर्भात मित्रांना सुद्धा वारंवार ते सांगत होते आणि अखेर त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली। माननीय हर्षल पाटील वय वर्ष 35 वर्ष यांनी काल सांगली येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। याचं कारण म्हणजे जलजीवन मिशन मध्ये त्यांचे जवळपास 1.5 कोटी रुपयाचे देयक गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते आणि ते बिल मागण्यासाठी ते कायम तगादा लावत होते शासनाकडे, परंतु शासनाने बिल दिलेले नाही। अशाच पद्धतीचे सर्व विभागाचे बांधकाम, सार्वजनिक बांधकाम खातं असू दे, ग्रामविकास खातं असू दे, जलसंधारण विभाग असू दे, या विभागातील जवळपास 89,000 कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत, परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाही आहे। हर्षल पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे। हा सदोष मनुष्यवध आहे। त्याला आत्महत्या का करावी लागली? जलजीवन मिशनमध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत? त्याला कोण जबाबदार आहेत? कोणते मंत्री जबाबदार आहेत? कोणते अधिकारी जबाबदार आहेत? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हे दाखल करणार आहेत का? त्यांना खरोखर न्याय द्यायचा असेल 1,40,00,000 तुमच्याकडे नाही सरकारच्या खात्यामध्ये? हे बघा, मी आत्ताच त्या गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की हर्षल पाटील त्यांचं नाव आहे। तांदळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे, पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही। एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं, पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही। जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे। मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे, त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे। सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही। हर्षल पाटील याची जी आत्महत्या आहे, वर्षभर जर तो हक्काचा पैसा मागत असेल तर ही आत्महत्या नसून कुठेतरी हा खून आहे जो सरकारने तिथं या युवाचा केलेला आहे आणि हे प्रकरण अजून जर वाढत गेलं, असे अनेक कॉन्ट्रॅक्टर आर्थिक दृष्टिकोनातून आज अडचणीत आहेत। जे कामगार आणि मजूर आहेत यांना जी आज आर्थिक अडचण त्यांच्या घरावर येत आहे, त्याच्यासाठी सरकारने लक्ष देऊन या लोकांचे पैसे हे दिलेच गेले पाहिजे असे आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे। नाहीतर या सरकारवर गुन्हा दाखल करण्याची वेळ खऱ्या अर्थाने आज आली आहे असं आपल्या सर्वांना तिथं बोलावं लागेल। आता शेतकरी आत्महत्या कमी झाल्या की काय म्हणून काल जलजीवन मिशनच्या हर्षल पाटील नावाच्या कंत्राटदाराने 1.5 कोटी रुपयाचं बिल मिळत नाही, कर्जबाजारी झालेला आहे, 1.5 वर्षापासून बिल मिळत नाही म्हणून स्वतःचं जीवन संपवून टाकलं आणि जगाचा निरोप घेतला। आता शेतकऱ्यानंतर कंत्राटदार आत्महत्या करणार आणि आत्महत्येचा हा नवीन एक सुरू झाल्याचं आपल्याला या महाराष्ट्रात बघायला दिसणार आहे आणि यांची भ्रष्ट झालेली बुद्धी ही शुद्ध होणार नाही। हा विचार आता महाराष्ट्रातील जनतेने करावा, अशीच आता विनंती करायची पाळी आमच्यावर आली आहे।